कोर्टामध्ये आज शिवसेना पक्ष चिन्हाच्या संदर्भात सुनावणी होऊ शकली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं खासदार अरविंद सावंत माजी केंद्रीय मंत्री यांनी दाखल झाले की त्यांच्या चर्चेत. सर, स्वागत आहे. आपण सुप्रीम कोर्टात उपस्थित होता. पुन्हा एकदा तारीख ते तारीख कुठे? काहीच नाही. आता पुन्हा वकील मागणार मग देणार ते. मला आश्चर्य वाटतं. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय हे न्याय देण्यासाठी आहे की न्याय प्रलंबित करण्यासाठी एकदा ठरलं पाहिजे. आता खूप तिडकीने बोलतोय, पोट तिडकीने बोलतोय आणि कुठल्या भाषेत जे शब्द वापरा. खेळ चाललाय का लोकशाहीचा? एक काम करा ना, संविधानातील आर्टिकल 10 काढूनच टाका ना. मग माझं सर्वोच्च न्यायालय विनंती आता, तुमचं संविधानातील आर्टिकल 10 आहे ना, ते बरखास्त करा. म्हणजे तुम्हाला मोकळं आहे बसायला तिकडे, चिंता नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही इतकं बेशिस्त वर्तन होत असताना माननीय रामाण्णा, माननीय ललित, माननीय चंद्रचूड साहेब आणि आता तुम्ही मधल्या काळात बोबडे आणखी गवई साहेब थेट त्यांच्याकडे केस नसल्यामुळे बोलता येत नाही, पण ते दोन्ही चीफ जस्टिस होऊन गेले. एवढे सरन्यायाधीश झाले, न्याय नाही मिळत. लक्षात घ्या. तारखेवर बरं वाईट कसं वाटतं. मागच्या तारखेला माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्वतः कबूल केलं की 21 तारखेला विचारलं दोघांना किती वेळ पाहिजे. त्यावेळेला माननीय आमचे वकील सिब्बल साहेब म्हणाले आम्हाला अर्धा तास 35 मिनटं खूप झाली. त्यांचे वकील म्हणाले 2 तास, म्हणाले 3 तास देतो तुम्हाला. दोघांना मिळून 3 तास देणार असं कबूल. आजच्या कार्यक्रम सूचीवर त्यांची जी अजेंडा कार्यसूचीवर तुम्ही पाहाल तर त्याच्यावर पण लिहिलं आहे ॲट 11:30 हिअरिंग विल बी डन. शिवसेनेची हिअरिंग ती बाजूलाच. आमचा नंबर 37वा लावला. अरे मग तुम्ही लिहिता 11:30ला जर आहे मग 37वा नंबर का लावला? आलंच नाही ना. 20-21च्या पुढे गेलं नाही ते. आणि आता कशाची करणार तुम्ही? दुपारनंतर तर SIR कुठलं बिहारमधलं निवडणूक होऊन गेली, इकडे निवडणूक होऊन गेली. चिन्हाचा गैरवापर सुरूच आहे. एक झाली का दुसरी झाली का तिसरी झाली का चौथी, आता जिल्हा परिषद पण होणार. काय कशासाठी बसता तिथं तुम्ही? लिहून टाका की आम्ही संविधानाला मानत नाही, आमची मनमानी चालते. त्या खुर्चीवर बसल्यावर संविधानवर बाजूला आमच्या मनात येईल ते संविधान असं सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगून टाकावं. नाही पण सर, हे सगळं झालं चीड आहे, म्हणजे भयानक आहे. तुम्ही स्वतः शब्द दिला ना की आज हिअरिंग करणार म्हणून. आजच्या अजेंडावर तुम्ही छापलत ना चक्क. मग काय झालं? एक भ्रम आहे. आमचे वकील नंतर त्याला आठवण करता 37 नंबरची राहिले, काय नाही, उठले निघून गेले. काय कुठे आहे न्यायालय, कुठे न्याय? म्हणून मी म्हणालो संविधानातलं आर्टिकल 10 काढून टाका हिंमत असेल तर, आणि मोकळेपणाने बसा तिथे. सर, हे तर झालं सुप्रीम कोर्टात. पण राज्यामध्ये महायुतीच्या संदर्भात जसं आज शिवसेनेच्या वतीनं म्हटलं जातं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अफवा पसरतात. उदाहरणार्थ काल ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी म्हटलं की महायुतीचा महापूर हा भाजपचा होईल. ही बातमीमध्ये उद्धव ठाकरेच्या पक्षाने दिली. कोण सांगतं असं? मला आश्चर्य वाटत राहतं. बघ, मला सांगा ना, आकडा आहे तुमच्याकडे, सरळ आहे ना, आकडा आहे ना. मग ते बांधून का ठेवले तिकडे हॉटेलमध्ये? ते पिंजऱ्यात का ठेवले? सांगून टाका ना एकदा. पिंजऱ्यात का ठेवले आकडा असताना? आमचे मोकळे फिरत आहेत नगरसेवक छानपैकी. आमचे 66 आहेत, मनसेचे 6 आहेत. काही चिंता नाही, एकत्र कुठेही कुठे लपलेलं नाही, फिरत आहेत मस्त. 5-6 71 आहेत. काय अडचण आहे? लोकशाही आहे ना. तुम्ही सगळे मार्ग वापरले. म्हणजे यादीच्या घोळापासून, दुबार नावांपासून, पैशाचा तर खेळ. म्हणजे तुमच्या चॅनलला सुद्धा मी हात जोडतो. तुम्ही दाखवलेल्या बातम्यांचं पुढं काय वाईट झालं? तुमच्यातला एक दुसरा चिकार करून ठेवा. त्यांनी फेक न्यूज दाखवतात ना, तसं तुम्ही आलेल्या सोशल मीडियावर काही आलं का, फेक आहे का खरं आहे, तसं हे दाखवा. आता एकदा या गाडीच्या मागे कोण होता? गाड्या पकडण्याला ते गाडीचा मालक कोण? सांगा ना जनतेला जरा. या गाडीत एवढे पैसे होते, गाडी कोणाची होती? पैसे कोण वाटत होतं? लाडूवर चिन्ह होतं, ते कसं होतं? मतपत्रिकेवर तुम्ही आजही सांगतो EVMवर जाऊन पहा, त्यांचं चिन्ह केवढं मोठं दिसतं बघा. आणि आमचं बशाल एखाद्या काडीपेटीची काडी आहे तशी वाटतं ती बशालच नाही दिसत तुम्हाला. तरी सुद्धा लोकांनी जे भरभरून मतदान केलं मराठी माणसाने ते विसरता येणार नाही. शिवसेना अशी म्हणते की भारतीय जनता पक्षाने आम्हाला जवळपास 30 मुस्लिम जागा दिल्या, त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं.
कोण म्हणतं असं? राहुल शेवाळे म्हणताय शिवसेने त्यांना दिली त्यांचे ते त्यांचं बघून घेतील ना. मग तुम्हाला अगदी हिंदुत्वाचा तुम्हाला म्हणतात ते मुस्लिमवाले आहे, तुम्ही मुस्लिमांचे फार तुम्ही दाढी गुळवता. मला सांगा, तुम्ही तुमच्यात हिंमत आहे ना, आता मी बोलू आर्टिकल ध्यान काढा, तुम्ही संविधान हाही एक बदल करून टाका की मुस्लिमांना मतदानाचा अधिकार हे काढून टाका ना, तेवढंही करा. आता हे राहिलं असेल तर ते पण करून दाखवा ना. म्हणजे मग त्यांनी मतदान करायचं ते आम्हाला केलं का तुमच्या पोटसूळ उठतो का? लोकशाही आहे ना. त्याला माहिती आहे की इथं हिंदुत्व जे आहे ते खरं हिंदुत्व आदरणीय उद्धवजींकडे आहे, ते राष्ट्रीयत्व आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची अनेक भाषणं तुम्हाला मिळतील. काय तुमच्याशी भांडण आहे आमचं असं विचारलं त्यांनी. तुम्ही देशासाठी राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तेव्हा सुरुवातीला आठवतं पाकिस्तान जिंकला म्हणून फटाके लावले जायचे, त्यावरून वाद सुरू झाला होता. हे तर नंतर आलो, हे यांना जन्म नंतर झालाय. यांच्या बापाने कधी हिंदुत्व नाही केलं हो. तुम्ही हिंदुत्व घेतलं का? हिंदुत्वाचा पुकार कोणी केला हे तर सांगा. हिंमत नाही झाली हो तुमची. सर हे तर झालं, बाबरी पडल्यानंतर पळालेलं तुम्ही, तरी सुद्धा मुसलमान शिवसेनेवर विश्वास ठेवतो याची समजून घ्या ना. हा फरक लक्षात येतो ना तुमच्या. ढोंगी हिंदुत्व तुमच्याकडे आहे, त्यांना माहिती आहे. सर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्रितपणे महानगरपालिकेच्या निवडणुका काढल्या. पण आता खास करून कल्याण डोंबिवलीमध्ये मुंबई जर बघितलं तिथे तर शिवसेनेसोबत मनसेचे नगरसेवक एकत्रित सत्ता आणत आहे. मला कल्पना नाही या गोष्टीची. मी दिल्लीत आहे, तुम्ही आता सांगताय म्हणून बातमी घडते. मला नाही असं वाटत असं काही करत असतील तर. एकत्र भाऊ आलेले आहेत, कोणीतरी मुद्दाम पुढी सोडली असेल, काहीतरी वाद लावायचा आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा, असलं काही घडेल असं मला वाटत नाही. पण दोन्ही ठाकरे बंधू मुंबईत एकत्र राहतील 100%. असं थोडंच आहे का ते? काय तात्पुरतं एक आळवावरचं पाणी आहे का? नाही, पण शिवसेनेकडून प्रयत्न चालू आहे. पहिली गोष्ट लक्षात येते, ते आर ठाकरे. ठाकरे शब्दाला जागणारे कोण असतील या महाराष्ट्रात, तर ते ठाकरे एवढंच लक्षात ठेवा. धन्यवाद.